शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक होती आहे। 11 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीसाठी जयंत पाटील, नाना पटोले, प्रतिभा धानोरकर, अनिल देशमुख, सुनील भुसारा, बाळासाहेब थोरात हे दाखल झालेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार आहे। जागा वाटप जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। निलेश बुधावले या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। निलेश, कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत आणि आजच्या या चर्चेमधून अंतिम यादी आज घोषित केली जाणार आहे का? अमोल, 11 वाजता महाविकास आघाडीची बैठक सुरू होईल। आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे सदस्य आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी अजून पोहोचलेले नाहीत। ते काही वेळात पोहोचतील। खरं तर संजय राऊत यापुन्हा पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप ते या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। काही वेळामध्ये ते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे या बैठकीसाठी येतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने देखील चर्चा होईल। अद्याप वंचित बहुजन आघाडीकडून जे त्यांना प्रस्ताव देण्यात आला होता 4 जागांचा, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाहीये। उलट काँग्रेसलाच 7 जागांना आम्ही पाठिंबा देऊ अशा पद्धतीचा एक प्रस्ताव काँग्रेस पक्षासाठी वंचित बहुजन आघाडीने दिला होता। त्यामुळे त्या बाबतीत काही महत्त्वाचा निर्णय होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा, जवळपास 18 जागा ह्या शिवसेनेला असतील आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या काँग्रेसला मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। या जागा वाटपांच्या सूत्रानुसार जर वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कोट्यातल्या 2-2 जागा त्यांना देण्यात येतील। आणि जर महादेव जानकर यांचा पक्ष किंवा राजू शेट्टी यांचा पक्ष जर राष्ट्रवादी सोबत येणार असेल तर त्यांना 1-1 जागा देण्यात येईल अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे। त्यामुळे काही वेळामध्येच या सगळ्या सूत्रासंदर्भातली फायनल चर्चा होईल आणि काही दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या 48 तासामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या जागा वाटप जाहीर करणार आहेत अशा पद्धतीची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती। त्यामुळे आता खरंच जागा वाटप जाहीर होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या 2 दिवसांपासून प्रामुख्यानं संपूर्ण राज्याचं जे लक्ष लागून राहिलं होतं ते चंद्रपूरकडे लागून राहिलं होतं, कारण प्रतिभा धानोरकर यांना या ठिकाणाहून आपण लढणारच आहोत असा पवित्रा घेतलेला आहे आणि सातत्यानं त्या वरिष्ठांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांची कन्या देखील या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी करत होती, ती देखील दिल्लीतल्या श्रेष्ठींना भेटून आली होती। मात्र या ठिकाणाहून विजय वडेट्टीवारांना उमेदवारी दिली जाते अशी देखील माहिती मिळते। तर दुसरीकडे रामटेकसाठी देखील वेगळी चर्चा समोर येताना पाहायला मिळते। कुणाल राऊत या ठिकाणाहून इच्छुक होते, मात्र त्यांचे वडील असणारे आणि काँग्रेसच्या सगळ्या जागांवरती आज नेमका काय निर्णय होतो ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। निलेश, या बैठकीवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।